नमस्कार मस्त. साहेब, काय झालं होतं? ब्रेनस्ट्रोक झालं मला इथं. मी झालं जरा डोक्यात मुंग्या आल्या होत्या. हा हा नंतर ते मी ऍडमिट व्हायला म्हणजे गेलतो, पण मग ते सिटी स्कॅन वगैरे नाही झाल्यामुळं त्याचं पुन्हा ते दुसरे 2-3 स्ट्रोक आले मला. हा हा तर मग सिटी केअरला म्हणजे ओरिएंट सिटी केअरला मी ऍडमिट झाले. होतो. ऍडमिट झालो आणि मग तिथं एक महिनाभर होतो मी तिथं. तिथं महिनाभर ऍडमिट होते. ऍडमिट महिना होय. म्हणजे 20-22 दिवस होतो तिथे. चालतं. ज्यावेळेस तुम्हाला सुट्टी झाली तिथून, त्यावेळेस कंडिशन काय होती? एक हात आणि पाय उचलत नव्हतं. चालता येत होतं? नाही, चालता येत नव्हतं. चालता येत त्या नव्हतं. हातावरून पाय ज्यावेळेस आपण आपल्या कल्पतरू आरोग्य केंद्रात आले, त्यावेळेस चालता येत होतं? नाही ना. मग नाही ना? पायात लेफ्ट साईड माझी पूर्ण पूर्ण गेलेले होते. चालतं. आज आता आपण 2 महिने झाले आपल्याला ट्रीटमेंट करतोय. 2 महिने. हा, आपण एकदम क्लिअर झाले. हो, क्लिअर झालं. पॅरालिसिस आजार हा थोडासा जास्त प्रमाणात झालेला होता यांना, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागला. परंतु आज ते एकदम क्लिअर झालेले आहेत. पूर्ण डायरेक्ट 100% ते स्वतः चालतात, बोलतात, फिरतात, गाडी चालवतात. सगळ्यात महत्वाचं ते एकदम क्लिअर झालेच. पण त्यांच्यासोबत त्यांच्या मिसेस यांनी खूप मेहनत घेतली. बरं, काय सांगशाल तुम्ही बाकीच्या पेशंटला, जे पेशंट पॅरालिसिसचे? बाकीच्या पेशंटला मी एवढं सांगू इच्छिते की आपण समजा पेशंट पूर्णतः उठून उभं राहू शकत नाही, चालू शकत नाही. आपण ते सर्व एका जागेवर करायला आपण 4-2 दिवस करू शकतो, पण महिन्याच्या नंतर आपल्याला कंटाळा येऊ शकतो. बरोबर, जास्त वेळ नाही करू नाही शकत करू आपण. शकत. त्याच्यामुळे आपल्या फोन फक्त जेवढे जास्तीत जास्त फास्ट आपल्याला ट्रीटमेंट Treatment घेता येईल तेवढी घ्यायची. बरं. आणि कल्पतरूला आम्ही आल्यावर जाधव साहेब जे ते 5व्या दिवशी चालायला लागले. चालायला लागले म्हणजे त्यांना एक पाऊलही चालता येत नव्हतं. आणलं त्यावेळेस आम्ही व्हीलचेअरवर आणलं. बरोबर. आणि 5व्या दिवशी आमचे जाधव साहेब 2 जण धरून कॉलेजला समजा जाऊ हा, स्वतः चालले. चालले. ह्या आजारामध्ये वेळ द्यावा लागतो आपल्याला. तर बरेच माझ्याकडे रुग्ण येतात, ते म्हणतात की पेशंटला नीट होण्यासाठी किती वेळ लागेल. तर आपण एक्झॅक्ट असा टायमिंग सांगू शकत नाही, बरोबर. आता तुम्ही किती दिवस झाले? 2 महिने झाले. 2 महिने. मुलं तुमचे घरीच असतात. हा, आणि संभाजीनगरला त्यांची सांभाळायला त्यांची आजीच गेलेली असते. आजी गेलेली असते. एक वेळेस मामाची जाते, एक वेळेस वडिलांची आजी जाते बरोबर. आणि मुलं सांभाळते. माझी मुलगी 10वीला आहे. नाही, म्हणजे तुम्ही सलग वेळ दिला म्हणून वेळ आपलं दिला. पेशंट लवकर नीट माझी झालं. मुलगी आता 10वीच्या वर्षाला शिकती, बरोबर. तरी पण मी वेळ दिला. यांच्यासाठी वेळ दिला. बरोबर. त्या नाही, हा लवकर- टायमिंग पुन्हा येणार नाहीये. नाही, आणि जेवढं लवकर यांना टायमिंग दिला तर ही तेवढे लवकर बरी होती. बरोबर. म्हणून आम्ही यांना वेळ दिला. तिथं आजी ठेवली. नाही, पॅरालिसिस आजारामध्ये काय असतं, पहिले 6 महिने आपण फक्त ट्रीटमेंट फास्ट केली तर पेशंट रिकव्हरी फास्ट असते. त्यानंतर जसं आपला वेळ पुढे म्हणजे वाढत चालतो. 6 महिन्यानंतर जे एका कोर्समध्ये काम होणार आहे त्यातला आपल्याला 2 कोर्स लागतात. 10 दिवसाची पुढे वेळ वाढत चालतो. चला, झाले, व्यवस्थित झालेत आपण. चला बरं, आता चालून दाखवा आम्हाला.